आज दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामध्ये जे जे घडलं ते आपण सगळ्यांनी पाहिलं. थोडंसं मागे जाऊन जर घटनाक्रमाची चर्चा करायची झाली तर 16-15-16 मेच्या दरम्यान चीफ जस्टिस जे आहेत सूर्यकांत यांनी केलेल्या एका टिप्पणीनंतर डिजिटल प्लॅटफॉर्मवरती एक कॉक्रोच जनता पार्टी असं अ, एक सुरू झालं आंदोलन किंवा पार्टी म्हणा, डिजिटल पार्टी म्हणा. आणि मग त्यानंतर 6 जूनला अभिजित दिपके भारतामध्ये आला. त्यानंतर ज्या पद्धतीने घडामोडी वेगाने घडत गेल्या त्या आपण बघितल्या. 6 जूनला पहिल्या दिवशी अ, मला अटक होईल वगैरे असं सांगत अभिजित दिपकेनी भारतात प्रवेश केलेला होता, परंतु त्यानंतर तसं काही झालं नाही. पोलिसांनी तर त्यांना परवानगी जी आहे ती देऊन टाकली आणि 1 दिवसाचं आंदोलन झालं. त्यानंतर संभाजीनगर, पुणे इत्यादी ठिकाणी आंदोलनं झाल्यानंतर जयपूरमध्ये पण आंदोलन झालं आणि 20 जून पासून पुन्हा एकदा जंतर मंतरवर आंदोलनाला सुरुवात झाली. या आंदोलनामध्ये सुरुवातीला जो प्रतिसाद होता तो आपण बघितला. सीजेपीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी लोकांना येण्याचं आवाहन केलं. 28 जूनला सोनम वांगचुक हे तिथे दाखल झाले आणि त्यांनी आपलं बेमुदत उपोषण जे आहे ते सुरू केलं. त्यानंतर या आंदोलनाला एक वेगळं वळण मिळालं. सोनम वांगचुक यांना भेटण्यासाठी बरेच लोक तिथे आले. काही लोक आंदोलनाशी जोडले गेले आणि सुरुवातीपासून जे सांगितलं जात होतं की हे आंदोलन राजकीय नाही, त्यामध्ये सगळ्याच राजकीय पक्षांनी म्हणजे विरोधी गटात असलेल्या सगळ्या राजकीय पक्षांनी बहुतांश उडी घेतली. नंतर हे आंदोलन डाव्या चळवळीतल्या विद्यार्थी संघटनांची गर्दी तिथे दिसायला लागली आणि आपण बघितलं की 18 तारखेला सोनम वांगचुक यांना त्यांच्या तब्येतीच्या कारणावरून ज्या पद्धतीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, त्यानंतर आज जे होतं ते संसदेवर मार्च काढण्याचा एकंदर सगळा घटनाक्रम. आजच्या ज्या घटना आहेत आणि एकंदर या आंदोलनाची पार्श्वभूमी, यापूर्वी विद्यार्थ्यांची भारतात झालेली आंदोलनं मोठी, या सगळ्यांची चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर उदय निरगुडकर, ज्यांना आपण रोज या शोवर ऐकता. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि सेंटर पॉइंट विथ डॉक्टर उदय निरगुडकर या नवराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सर, नमस्कार. एक धावता आढावा. नमस्कार सर. धावता आढावा आपण या आंदोलनाचा आधी घेऊया आणि मग आज झालेल्या सगळ्या घडामोडी यांची चर्चा करूया. आपण जे सुरुवातीला सांगितलं की पहिल्यांदा 6 जूनला 1 दिवसाचं आंदोलन, त्याच्यानंतर संपूर्ण भारतामधल्या अनेक गावांमध्ये अभिजित दिपके यांनी केलेलं रिसोर्स मोबिलायझेशन आणि त्याच्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून पुन्हा केलेलं आंदोलन, त्याला न मिळालेला प्रतिसाद, मग त्या आंदोलनामध्ये विंगेत उभे असलेले आणि ज्यांच्या नावाला थोडी झळाळी आहे, अट्रॅक्शन आहे, ट्रॅक्शन आहे, असे सोनम वांगचुक यांना उतरवण्यात आलं आणि त्यांनाही पहिले 10-15 दिवस कोणत्याही प्रकारचं ट्रॅक्शन मिळालेलं नव्हतं. शेवटच्या 4 दिवसामध्ये त्यांना ट्रॅक्शन मिळून गेलं आणि मग ते प्रकृती अस्वास्थ्यासह हायकोर्टाच्या आदेशावरनं दिल्ली पोलिसांनी त्यांना उचललं, सफदरजंग अस्पतालमध्ये ठेवलं आणि त्यानंतर हे आंदोलन जे चिघळलंय ते आपण पाहत आहे. अभिजित दिपके आणि त्यानंतर त्यांचा फोटो हृदयाशी कवटाळून आंदोलनाला सुरुवात केली आणि आमरण उपोषण त्यांनी देखील जाहीर केलं, परंतु ते उपोषण मग सोडून दिलं आणि ते या प्रोटेस्ट मार्चमध्ये सहभागी झाले आणि प्रोटेस्ट मार्चसाठी आज प्रचंड मोठी गर्दी होती. त्यातले नीटशी संबंधित किती लोक होते हे काही रिसर्च करून सांगायची काही गरज नाही आहे, कारण यातल्या अनेकांचा नीटशी काही संबंध नव्हता. जसं तो शाहीनबागमध्ये लोक जमलेली होती त्यांचा काही संबंध नव्हता, किंवा किसान आंदोलनाला जी लोक आली होती त्यांचा किसान कायद्यांशी काही संबंध नव्हता, तशीच ही मंडळी होती. त्यांच्या ज्या घोषणा होत्या की आम्ही इथे नेपाळ करू, आम्ही इथे बांगलादेश करू, ते लक्षात घेता याचे खरे हेतू समोर आले आणि ते हेतू अभिजित दिपके यांच्या 2 वक्तव्यात नक्कीच आलेले होते. जेव्हा सोनम वांगचुक यांना पोलीस घेऊन गेले त्यावेळी त्यांची पहिली प्रतिक्रिया होती की हे पोलीस नाही आहेत, RSSचे गुंडे आहेत. आता याच्यात RSS कुठे आलं मला काही कल्पना नाही. RSSवर त्यांनी घसरायचं कारण काय होतं याचं स्पष्टीकरण त्यांनी कधी दिलेलं नाहीये. दुसरी गोष्ट, पहिल्यांदा मागणी जी झाली ती होती धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आणि त्यानंतर थेट मागणी झाली ती म्हणजे आता धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन आम्ही स्वस्थ बसणार नाही, तर आम्हाला आता नरेंद्र मोदी यांचाच राजीनामा हवा आहे. म्हणजे एकूणच या व्यवस्थेविरुद्ध निवडणुकीत काही जिंकता येणं शक्य नाहीये. त्यामुळे निवडणुकीच्या बाहेर
कारण ईव्हीएम, SIR हे सगळे मुद्दे काढून झाले. जनतेचं काही समर्थन मिळत नाही, सुप्रीम कोर्टाची साथ काही मिळत नाही. मग हे लक्षात घेता एकच उपाय उरला, आणि तो उपाय म्हणजे कोणत्याही परिस्थितीत जनतेला रस्त्यावर उतरवायचं, लोकांना त्याच्याविषयी चिथवायचं, विद्यार्थ्यांना चिथवायचं, आणि त्याच्यानंतर त्याचा एक फार मोठा परिणाम इथल्या जनजीवनावर करायचा. जनजीवन अस्ताव्यस्त करायचं, अनागोंदी सगळी माजवायची, आणि त्या अराजकाचा फायदा घेत इथे सत्ता बदल घडवायचा. हेच त्यांचं जे मूळ हेतू आहे तो आता या निमित्ताने आणखीन पुढे आलेला आहे, आणि आंदोलन आता पूर्णपणे चिघळलेलं आहे. आपण आज दिल्लीमध्ये जो घटना घडल्या त्याच्या आधी थोडंसं पुन्हा एकदा मागे जाऊन बघितलं तर काही लोक असे त्या ठिकाणी आले की ज्याचा नीटशी काही संबंध नव्हता. म्हणजे कुणाल कामरानी येऊन मुद्दाम होऊन ज्या पद्धतीने सीता के पती नीता के पती असं काहीतरी म्हणून हिंदूंच्या भावना दुखावल्या, अब नाम रहेगा अल्लाह का अशा प्रकारची गाणी गायली गेली. त्या ठिकाणी अरुंधती रॉय आल्या. मग असे अनेक जे वादग्रस्त चेहरे म्हणता येतील ते त्या ठिकाणी आले, आणि हे आंदोलन हे ज्या मूळ उद्देशाने सुरू झालं होतं त्या उद्देशापासून संपूर्ण भरकटलं. म्हणजे विद्यार्थ्यांचा जो मुद्दा होता तो खरोखर गांभीर्याने घेण्यासारखा मुद्दा होता. परीक्षा पद्धती सुधारायला हव्यात का? अर्थातच त्या सुधारल्या गेल्या पाहिजेत. त्यावर सरकारनी शिक्षणविदांशी, त्या विषयातल्या तज्ञांशी चर्चा करून योग्य मार्ग काढला पाहिजे, आणि विद्यार्थ्यांना यापुढे अशा परिस्थितीला सामोरं जायला लागू नये याचा प्रयत्न केला पाहिजे. पण आंदोलनाची दिशा बदलत गेली, आणि त्यामुळे एका चांगल्या कारणास्तव सुरू झालं असं म्हणावंसं वाटावं असं सुरुवातीला वाटत होतं. ते आंदोलन सगळं एका अर्थाने आम आदमी पार्टी, डावे पक्ष, विरोधी पक्ष यांनी काबीज करून टाकलं. याच्या सगळ्यात काँग्रेस कुठे राहतं एवढं लक्षात घ्या. आणि त्यामुळे काँग्रेसची विरोधी पक्षात एखादा मुद्दा उचलायची जी स्पेस होती ती स्पेस पूर्णपणे त्यांनी गमावली. खरं तर राहुल गांधी यांनी ज्या 2 सभा घेतलेल्या होत्या नीटवर, त्याला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद लोकांनी दिलेला होता. त्यामुळे या मुद्द्याची धग जनतेमध्ये होती का? तर 100% होती. राग होता का? तर 100% होता. तो या सरकारबद्दल होता का? तो या सरकारबद्दल देखील होता. परंतु ते सगळं राहुल गांधी यांच्या ताब्यात जायच्या ऐवजी ते आता अभिजित दिपके यांच्या ताब्यात गेलं, हु इज रिलेटिव्हली इझियर फॉर गव्हर्नमेंट टू सॉर्ट ऑफ नेगोशिएट, मॅनोवर, मॅन्युप्युलेट, मॅनेज, काही शब्द वापरा तुम्ही. ते काँग्रेसपेक्षा, कारण त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं संघटन नाही, रिसोर्सेस नाही, ताकद नाही, ती राजकीय परिपक्वता नाही, कोणती विधानं केव्हा करायची याविषयीचं बाळकडू त्यांना काही फार मिळालेलं नाहीये. आणि त्यांच्या आजूबाजूला जी मंडळी आहेत ती सगळी तेवढीच गणंग मंडळी आहेत, आणि ती म्हणजे आम आदमी पक्षातून जनतेनं रिजेक्ट केलेले जे नेते आहेत ते सगळे त्यांच्या आजूबाजूला पुन्हा एकदा दिसायला लागले आहेत. त्यामुळे ओल्ड वाईन इन न्यू बॉटल या न्यायाने जुनाच आंदोलनाचा प्रकार एका नवीन स्वरूपामध्ये आता इकडे समोर आला. पूर्वी समोर अण्णा केलेले होते, आताचा अण्णा हा सोनम वांगचुक आहे, आणि मीडियाला रोज एक अण्णा लागतो. त्या न्यायाने सोनम वांगचुक यांना योग्य वेळी त्यांनी प्रसिद्धी द्यायला सुरुवात केली आहे. पण तरी देखील मला असं वाटतं की त्यांच्या हॉस्पिटलच्या भरतीला किमान 3 दिवस तरी सरकारने उशीर केला, यात काही शंकाच नाही. आय थिंक इट वॉज मिस टाइम अँड मिसकॅल्क्युलेटेड, मिसफायर्ड काइंड ऑफ पिकिंग अप. याच्या आधीच खरं तर त्यांना उचलायला पाहिजे होतं, परंतु त्यावेळचे जे पोलीस आयुक्त होते त्यांचे हेतू आणि कार्यक्षमता ही दोन्ही आता अंडर स्कॅनर आहे. त्याच्यानंतर जे नवीन आयुक्त नेमले गेले त्यांनी कुठलेही प्रोटोकॉल पूर्ण करायच्या आतच ताब्यात घेता क्षणी त्यांनी प्लॅनिंगला सुरुवात केली, आणि 24 तासात कारवाई चोख बजावून दाखवली. आज आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीने म्हणजे अभिजित दिपकेंना आवाहन करण्यात आलं, गीतांजली ज्या सोनम वांगचुक यांच्या पत्नी आहेत त्यांनी जे सांगितलं त्यामध्ये एक निश्चित आहे की यापुढे आता उपोषण किंवा जंतर मंतरवरचं आंदोलन असणार नाही. त्यांनी सांगितलं अर्थात हा लढा चालू राहील ज्या कारणासाठी आहे, शिक्षण क्षेत्रातल्या सुधारसाठी. त्यानंतर अभिजित दिपकेने आपलं उपोषण सोडलं, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मध्यंतरी अशी एक घटना आज पुन्हा दुपारी घडलेली महत्वाची, ती म्हणजे या आंदोलनकर्त्यांच्या वतीने एक शिष्टमंडळ 2 जणांचं, ज्यामध्ये 2 जण सौरभ दास आणि अभिषेक राणा हे दोघं होते. ते दोघंही जण जे पी नड्डा यांना भेटलेले आहेत, आणि त्यांनी काहीतरी एक निवेदन सादर केलेलं आहे. याशिवाय सोनम वांगचुक यांनी सुद्धा अभिजितला ते उपोषण सोडावं असं एक आवाहन करणारं सांगितलेलं होतं.
सर, तुम्हाला काय वाटतं की या पद्धतीने जे.पी. नड्डा यांच्याकडे जे निवेदन देण्यात आलेलं आहे, त्यानंतर सरकारने एका अर्थाने चर्चेची दारं खुली केलेली आहेत. हे आधी करता आलं असतं का? मग यांनाही आधी पाठवता आलं असतं ना. यांनी तरी इतका वेळ थांबायचं कारण काय होतं आणि सगळं पणाला लावायचं कारण काय होतं? तरी हे सगळं मोठं व्हायला हवं होतं. कोणाला तरी मोठं व्हायचं होतं आणि याचं कारण काँग्रेसला याचा सगळ्याचा निवडणुकीतला जो काही पकड आहे त्यांची ती निश्चित कमी होणारी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आता काँग्रेस या सगळ्या प्रकरणात नुकसानीत गेलेलं आहे. दुसरी गोष्ट जे.पी. नड्डांनी मागण्या वगैरे काही मान्य केलेल्या नाही आहेत. त्यांचं निवेदन फक्त त्यांनी स्वीकारलेलं आहे इतकंच. मग हे निवेदन त्यांना आधी देता आलं असतं आणि जर निवेदन त्याचा विचार जर करायचा होता तर मग नड्डांनी त्यांना अधिकाने बोलावला असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होऊ शकतो. परंतु ऑल सेड अँड डन आत्ताच्या घडलं जर तुम्ही म्हणाल तर अजूनही आंदोलन काही पूर्णपणे थांबलंय असं मला वाटत नाही. ते पूर्णपणे चिघळलेलं आहे. ते आता अभिजित दिपके आणि त्यांचे जे काही 5-10 सहकारी होते त्यांच्या हातात राहिलेलं नाहीये. कुणी यावं आणि त्याला सपोर्ट करावा आणि सपोर्टच्या नावाखाली काहीही हुल्लडबाजी करावी अशा प्रकारची परिस्थिती इथे निर्माण झालेली आहे. सरळ चॅनलवर येऊन बाईट देतात की आम्हाला नेपाळसारखी गोष्ट इकडे करायची आहे आणि हेच तर आमचं पहिल्यापासूनचं म्हणणं होतं की याच शक्ती हे आंदोलन हायजॅक करतायत किंवा ते चालवतायत तेच आज इकडे आपल्याला होताना दिसतंय आणि त्यामुळे नेपाळ सदृश्य अराजक यादवी परिस्थिती इकडे कोणत्याही परिस्थितीत आणणं येऊ देणं परवडणार नाही. त्यामुळे सजग मीडियाने या सगळ्याविषयी अतिशय जागरूक राहून जनतेमध्ये जागृती निर्माण करणं आणि ज्या प्रकारची माहिती देणं त्याचं विश्लेषण करणं हे आपलं कर्तव्य आहे. सर, आज जंतर मंतर असो किंवा संसदेकडे जो मार्च करण्यात येणार होता, तो काही ठिकाणी बॅरिकेड्स लावून थांबवण्यात आलेला आहे. परंतु त्या ठिकाणी बॅरिकेड्सला ओलांडून जाण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी लाठीमार केला, अश्रुधूर, पाण्याचे फुगे, म्हणजे ज्या पद्धतीने पोलीस नियंत्रणात आणण्याचा तो प्रयत्न पोलिसांकडनं झालेला आहे, तो त्या ठिकाणी झाला. त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना लाठीमार सुद्धा झालेला आहे. ही पण परिस्थिती आहे. मला असं वाटतं की हे इतकं चिघळू द्यायची गरजच नव्हती. याच्या आधीच हे सगळं कंट्रोलमध्ये आलं असतं. परंतु पोलिसांनी सोनम वांगचुक यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात उशीर केला आणि त्याच्यामुळे 20 तारखेपर्यंत हे सगळं लांबलं. खरं तर त्याच्या आधीच या सगळ्यावर या सगळ्यावर नियंत्रण मिळवता आलं असतं असं माझं स्पष्ट मत आहे. आपण जर महाराष्ट्रभरामधून विचार केला, तर महाराष्ट्रातल्या बहुतांश सगळ्या मोठ्या शहरांमध्ये अ, या आंदोलनाच्या समर्थनार्थ आंदोलनं झालेली आहेत. मग वेगवेगळ्या पक्षांचे नेते असतील, म्हणजे अभिजित दिपकेची काल एक मुलाखत जेव्हा बघितली, तेव्हा त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं, की उद्धव ठाकरे त्यांना रोज फोन करत होते. अगदी पितृत्वाच्या मायेने फोन करत होते. उद्धव ठाकरेंनी पण आपला पाठिंबा जाहीर केलेला होता. अर्थात ते दिल्लीत गेले नाहीत, परंतु त्यांनी पाठिंबा जाहीर केलेला होता. या सगळ्या प्रकाराच्या, या सगळ्या गदारोळामध्ये आज अक्षरशः दिल्लीचा जर आपण विचार केला, तर एका पोलीस छावणीचं अ, म्हणजे स्वरूप दिल्लीला आलेलं होतं आणि सरकारने अर्थातच काही अनुचित घडू नये यासाठी पोलिसांनी पूर्ण तिथे व्यवस्था लावलेली होती. ह्या सगळ्या प्रकाराबद्दल काय सांगाल? उद्धव ठाकरे यांनी घरून समर्थन दिलं होतं आणि ते त्यांच्या स्वभावाला आणि प्रकृतीला आणि आजवरच्या मोडोज ऑपरेंडीला अतिशय स्वाभाविक होतं की त्यांचं समर्थन सुद्धा घरूनच होतं. दुसरी गोष्ट अशी आहे की अभिजित दिपके किंवा त्यांच्या समर्थकांनी जे काही समर्थन थोडंफार मिळवलेलं आहे त्याच्या आधारावर आपलं काही राजकीय पुनर्वसन होऊ शकतंय का अशा प्रकारचा प्रयत्न आता आम आदमी पक्ष करतोय. तसाच प्रयत्न आता महाराष्ट्रातले 2 पक्ष देखील करताना आपल्याला दिसत आहेत. परंतु अजून अभिजित दिपके आणि त्यांचेच लोक हे राजकीय काय आपण भूमिका घ्यायची याच्याविषयीचे संभ्रमित आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वतःच बूट ठीक नाही. अशा वेळेला ते दुसऱ्यांना काय स्थैर्य देणार आणि काय ताकद मिळवून देणार असा माझ्यासमोर प्रश्न आहे. त्यामुळे याचा फायदा राजकीय काही कुठल्या पक्षाला आता तातडीनं घेता येईल असं काही मला वाटत नाही. ज्या पद्धतीचं समर्थन देशभरातल्या वेगवेगळ्या शहरांमधून मिळतं आहे, त्यावरून तुम्ही एक जे महत्त्वाचं सांगितलंत, की आंदोलन आता चिघळलं एका अर्थाने. कारण दिल्लीमध्ये आज ज्या प्रकारची दृश्य दिसतायत, त्यामुळे हे इथे थांबेल अशातला भाग नाही. काय पुढची दिशा असू शकेल आणि हे सरकारसमोर पण एक मोठं आव्हान असणार आहे?
हे बियॉन्ड अ सर्टन पॉइंट हे चालवण्याची क्षमता आणि इच्छा आंदोलकांची असेल असं मला वाटत नाही. परंतु ते आंदोलकांच्या हातात कितपत आहे याच्याविषयी मात्र मला पूर्णपणे शंका आहे. आणि हे आंदोलन आता त्यांच्या हातात जाऊन हे हे काही अ, अ, समाज विरोधी, समाजकंटक अशा लोकांच्या हातात तर गेलं नाही ना, अशी भीती वाटण्या इतपत आता दृश्य आपल्या अ, समोर दिसतायत. त्याची काळजी मात्र आत्ता घेतली गेली पाहिजे. आणि शबाना आझमी यांनी जाहीरच केलेलं आहे, की आत्ता तुर्तास आपण थांबूया आणि नंतर विल पुन्हा बाउन्स बॅक असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता मुद्दा कुठलाही घेता येईल, त्याला काय? मुद्द्याला काही हे नाही. अ, खरं तर नीट याची परीक्षा व्यवस्थित झाली. त्याचं आता कॉलेज सुरू होतंय, ॲडमिशन सुरू होत आहेत. सगळं व्यवस्थित तिकडे झालंय. याचा अर्थ जे काही घडलं गैर त्याच्याबद्दल कोणाला माफी द्यायचा काही प्रश्नच नाहीये. ती कारवाई तर व्हायलाच पाहिजे. परंतु याच्याकरता असं देशाच्या राजधानीला वेठीला धरणे, हे जर मोडस ऑपरंडी असेल, तर मग याच्यावर पंडित नेहरूंनी 1960 साली फार चांगलं विधान केलेलं आहे. पंडित नेहरूंनी सांगितलं, की जर हे सगळेच प्रश्न असे आयुष्यात हंगर स्ट्राईकनी सोडवायचे असतील, आंदोलनाने सोडवायचे असतील, तर मग पार्लमेंटरी कशाला पाहिजे? मग पार्लमेंट भरवूच नका, विधानसभा भरवू नका, विधान परिषद भरवू नका, ग्रामपंचायत भरवू नका. लोकांना हंगर स्ट्राईकवर बसू द्या आणि मग काय निर्णय घ्यायचा तो घेऊ द्या. अशा प्रकारे डेमोक्रेसी कॅनॉट फंक्शन लाईक दिस. अँड देर इज अ प्राइस विच कंट्री पेस बाय सच डेमॉन्स्ट्रेशन. त्यामुळे जनतेने पण याच्या समर्थनाचा विचार करायला पाहिजे, की आपल्याला आकर्षक जरी किती वाटत असलं तरी देखील अ, हे काही फार स्पृहणीय असं काही म्हणता येणार नाही. सर, यामध्ये मुलीसुद्धा मोठ्या प्रमाणावर आपण बघितल्या, मुली होत्या, स्त्रिया होत्या. अं, काही पालक मुलांचे तिथे आलेले होते आणि अर्थातच आपण समाजातल्या वेगवेगळ्या घटकांचा जर विचार केला, तर एकीकडे आम आदमी पार्टी असेल किंवा याशिवाय सुद्धा बरेच लोक या आंदोलनामध्ये अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये सहभागी झाले आणि आज रस्त्यावरच्या या पद्धतीचं हे दिसलं. मला एक चिंता अशी वाटते, की धगधगता पंजाब जो आहे तो शेजारीच आहे. जे शेतकरी आंदोलनाचे नेते होते ते सुद्धा या मंचावर येऊन गेलेले होते आणि आपण गेल्या काही वर्षांमध्ये इथे सातत्याने या ना त्या कारणाने होणारी जर आंदोलनं बघितली, तर हे आंदोलन व्यापक स्वरूप धारण करेल असं वाटतं का? अजून यापुढे याच्यात काही फार अ, 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 आंदोलनकर्त्यांची करायची इच्छा असेल असं मला वाटत नाही. परंतु आता हे आंदोलन आंदोलनकर्त्यांच्या हातात राहिलेलं नाहीये. ते अशा शक्तींच्या हातात गेलेलं आहे, की ज्यांचे हेतू पूर्णपणे वेगळे आहेत आणि ते प्राप्त परिस्थितीचा फायदा उठवतायत. आणि हेच तर आपण पहिल्यापासून माझ्या मुलाखतीत तुमच्या मी सांगत होतो, की आपण कोणाच्या हातातलं बाहुलं बनतोय याचा विचार करायला पाहिजे. आपण आम आदमी पक्षाचं बाहुलं बनतोय का? आपण विरोधी पक्षांचं बाहुलं बनतोय का? आपण भाजपचं बाहुलं बनतोय का? की आपण डीप स्टेटचं बाहुलं बनतोय का? कारण बाहुलं बनल्यानंतर एकदा तुमची क्रेडिबिलिटी गेली, की पुन्हा ती मिळवणं फार अशक्य असतं. त्यामुळे प्राप्त परिस्थितीमध्ये आहे ही सुद्धा क्रेडिबिलिटी त्यांना टिकवता येईल का? तर मला नाही वाटत तशी शक्यता आहे आता. दुसरीकडे सरकारच्या बाजूने जर विचार करायचा झाला, तर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, न द्यावा हा भाग वेगळा. तो अ, अर्थात तो दिला असता त्याचा श्रेयवाद वगैरे हा सगळा भाग जरी बाजूला ठेवला, तरीसुद्धा अ, कुठल्या ना कुठल्या शिष्टमंडळाने जर चर्चा करत राहिली असती, तर आजची ही परिस्थिती कदाचित उद्भवली नसती. आय फुल्ली ॲग्री विथ यू, की याचं टायमिंग जे होतं सोनम वांगचुक यांना घेऊन जायचं आणि कोणत्याही प्रकारे त्यांच्याशी डायलॉग बंद ठेवणं यापेक्षा एका ट्रॅकमधून डायलॉग त्यांना चालू ठेवणं. परंतु तेव्हा ही मंडळी ऐकायच्या मनस्थितीत नव्हती. तेव्हा त्यांना बोलायचंच नव्हतं. त्यांचं म्हणणं एकच होतं, "पहिले राजीनामा द्या, मग आपण बोलूया." त्यामुळे ह्यांच्याशी संवाद काही फार सहज आणि लगेच शक्य होतं अशातला भाग नाहीये. ही बाजू सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे. आज जेव्हा त्यांचे प्रतिनिधी, सीजेपीचे प्रतिनिधी जे-पी नड्डा यांना भेटलेले आहेत, म्हणजे सरकारच्या एका मंत्र्यांना भेटलेले आहेत आरोग्य याचं, तर आज नेमकं काय झालं असेल पडद्यामागून असं तुम्हाला वाटतं, की त्यांनी भेटून निवेदन सुद्धा दिलं, सरकारने सुद्धा निवेदन घेऊन चर्चेची तयारी दर्शवली, त्यांची भेट झाली आणि याच पार्श्वभूमीवर आणखी एक महत्त्वाची घटना घडलेली आहे. ती म्हणजे अमित शहा आणि धर्मेंद्र प्रधान यांच्यामध्ये सुद्धा एक बैठक झालेली आहे. हो, अमित शहा आणि धर्मेंद्र प्रधान यांच्यात बैठक झाली आणि नड्डा यांनी
आंदोलनकर्त्यांचं म्हणणं जे काही आहे ते स्वीकारलं, याचा अर्थ त्यांनी लगेच त्यांचं म्हणणं मान्य केलंय किंवा कारवाई करतो असं काही सांगितलेलं अशातला भाग नाहीये. त्यांनी येऊन आंदोलनकर्त्यांनी त्यांना आपली निवेदनपत्र दिलं, याच्या पलीकडे मी त्याला काही फार महत्व देईन अशातला भाग नाही. बट येस, अमित शहा मीटिंग, धर्मेंद्र प्रधान हे इथे सिग्निफिकंट आहे. पण लगेच तातडीनं धर्मेंद्र प्रधान यांच्यावर कारवाई होईल का, तर मला तशी शक्यता कमी दिसते. याचं कारण, आज जर तुम्ही धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी मान्य केली तर उद्या आणखीन कोणाच्या राजीनाम्याची मागणी करतील, परवा आणखीन करतील, त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या, गृहमंत्र्यांच्या, मग राष्ट्रपतींच्या, सगळेच करू शकतात. मग चीफ जस्टिसच्या राजीनाम्याची मागणी करतील. त्यामुळे अशा प्रकारे कोणाच्या मागण्यांच्या आधारावर देश चालू शकतो का, तर ते प्रश्नचिन्ह आहे असं माझं मत आहे. एकंदर आपण आज जर बघितलं तर दिल्लीला एका मोठ्या छावणीचं स्वरूप आलेलं आहे. जागोजागी बॅरिकेड्स, 3 लेयर्समध्ये बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत. जंतर मंतरचा जर विचार केला तर जंतर मंतर इथलं जे आंदोलन आहे ते संपलेलं आहे. पोलिसांनी तिथले तंबू वगैरे हटवण्याचं काम सुद्धा सुरू केलेलं आहे. बरेचसे लोक जे बाहेर गावाहून आलेले होते, बाहेरच्या शहरांमधून आलेले होते, ते आपापल्या गंतव्यस्थळी जाण्याच्या मार्गी लागलेले आहेत. तथापि संसदेच्या बाहेर मात्र अजूनही लोकांची गर्दी आहे आणि पोलिसांची त्या ठिकाणी कारवाई चालू आहे. अर्थात संसद मार्ग जो होता तिथेच बॅरिकेड्स लावून या लोकांना थांबवण्यात आलेलं होतं. आजची संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं आणि त्यामध्ये सुद्धा हा जो मुद्दा आहे तो अर्थातच चर्चेला आला. तुम्ही सगळ्यांनी निवेदन पाहिलं असेल, ज्या पद्धतीने तिथे खडगे जे आहेत ते बोलायला सुरुवात केली. त्यानंतर पुन्हा संसदेची कारवाई स्थगित करण्यात आली, कारण सगळेच विरोधी पक्षाचे जे खासदार आहेत ते या मुद्द्यावर आक्रमक होणार हे उघड होतं. एकंदरच पावसाळी अधिवेशन जे संसदेचं सुरू झालेलं आहे तो पहिला दिवस अतिशय संसदेच्या बाहेर आणि आत दोन्हीकडे प्रचंड असा वादळी ठरलेला आहे, यात काही शंका नाही. सर, आणखी काही महत्वाच्या गोष्टी म्हणजे FTIIचे सुद्धा पुण्याचे विद्यार्थी, कारण FTII मध्ये एक अशी विद्यार्थी संघटना नेहमी असते की अनेक वेळा आंदोलनांसाठी तिथलं प्रसिद्ध आहे. आज FTIIच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा पुण्यात आंदोलन केलं. हो, अशा प्रकारच्या ज्या या सरकारच्या विरोधातल्या संघटना आहेत आणि जिथे इथे अशा प्रकारचे स्वर यापूर्वी उमटलेले आहेत, त्या सगळ्याच ठिकाणून याची मागणी होणार, याच्या समर्थनार्थ हे गृहीतच धरलेलं आहे. म्हणजे याच्यात काही फार वेगळं घडलंय असं काही नाही. इथेही झालं असेल, JNU मध्ये पण झालं असेल, त्याची दृश्य फक्त आता बाहेर यायची आहेत, एवढाच काय तो फरक आहे. किंवा आताही काही विद्यापीठं आहेत त्या ठिकाणी अशा गोष्टी होणार आहेत. शर्जील इमाम आहे, बऱ्याच गोष्टी आहेत, या सगळ्या येतील. ही सगळी पुन्हा शाहीनबाग प्लस गँग जी आहे ती पूर्णपणे एकत्र आलेली आहे. शाहीनबाग प्लस JNU हे सगळे एकत्र आले आहेत. हे एक्सपेक्टेडच होतं, म्हणजे ह्याच्यात काही वेगळं घडलं असं मला वाटत नाही. एकंदर तुम्ही बघितलं तर विद्यार्थ्यांवर ज्या पद्धतीने आज कारवाई झाली, ती सगळ्या देशाने बघितलेली आहे. त्याचे परिणाम निश्चित यापुढे होतील हे उघड आहे. दोन्ही बाजूंनी जर खरंच मुद्द्याला धरून या संदर्भातली चर्चा झाली असती, म्हणजे सरकारच्या बाजूनी सुद्धा आणि आंदोलनकर्त्यांच्या बाजूनी सुद्धा, तर परिस्थिती आज ज्या एका ठिकाणी आपण उभे आहोत किंवा एका परिस्थितीच्या एका पुढच्या काहीतरी एका दिशेवर उभे आहोत, तसं झालं नसतं कदाचित. तुम्हाला नाही का वाटत सर असं की हे सगळं खूप वेगळ्या पद्धतीनेच व्हायला पाहिजे होतं? कारण जी दृश्य आज दिवसभर आपण सगळे बघतो आहोत माध्यमांवरती, त्यानंतर काही काळ तिथली जवळपास 5 किलोमीटरच्या भागातली इंटरनेटची सेवा जी आहे ती सुद्धा स्थगित करण्यात आलेली होती. पोलिसांनी आपली कामगिरी जी आहे ती त्यांच्या पद्धतीने बजावलेली आहे. एक रंगीत तालीम आहे ही, आणि याचे प्रयोग वारंवार आता या देशात होत राहतील अशा प्रकारची ही सगळी रचना आणि तयारी मला आत्ता दिसते, ती चिन्ह आत्ता दिसत आहेत. त्यामुळे या देशाला पुन्हा एकदा नेपाळ सदृश्य किंवा बांगलादेश सदृश्य परिस्थितीला सामोरं जावं लागेल अशी धमकी मिळतीये. ती धमकी प्रत्यक्षात येण्याची शक्यता खूप वाटते. परिस्थिती गंभीर आहे, कारण सगळ्या पद्धतीच्या युवकांचं मोबिलायझेशन करण्यासाठी हे आंदोलन आता केवळ CJPच्या हातात राहिलं नाही, तर अनेक शक्ती वेगवेगळ्या त्यामध्ये उतरलेल्या आहेत. त्यामध्ये राजकीय पक्ष आहेत, डाव्या संघटना आहेत आणि आपण यापूर्वीच्या आंदोलनांमध्ये पाहिलेली सगळीच मंडळी या आंदोलनामध्ये उतरल्यामुळे हे पुढे कुठल्या दिशेने जाईल हे आत्ता तरी सांगता येत नाही. तुमची काय मतं आहेत ती कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी आणि निरगुडकर सर आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद.